नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। पाहूया काही ठळक घडामोडी। हेडलाईन्स प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा। आमदार नितेश राणेंच्या चिखलफेक आंदोलनाची झाली वर्षपूर्ती। फास्ट ट्रॅक खटला चालवण्याची सेना नेत्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। सिंधुदुर्गात पावसाचा हाहाकार आणि सुरंगीच्या गावात सुरंगी लागवडीचा शुभारंभ, लुपिनचा उपक्रम। हेडलाईन्स प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा। आता पाहूयात सविस्तर बातम्या। शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची। सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। आमदार नितेश राणे यांनी स्टंटबाजी करत हायवे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक करून कणकवलीत त्यांची धिंड काढली। आमदार नितेश राणेसह त्यांच्या सहकाऱ्यांवर 353 कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले। या घटनेला आज वर्ष पूर्ण झालं असूनही अद्याप खटल्याची सुनावणी नाहीये। निव्वळ स्टंटबाजी करून स्वतःचा फायदा करून घेणाऱ्या आमदार नितेश राणेंविरोधात फास्ट ट्रॅक मध्ये खटला चालवण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केल्याचं आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली आहे। शिवसेनेच्या वतीने आज गेल्या वर्षी 4 जुलै 2019 ला कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी हायवेच्या कामासंदर्भात प्रकाश शेडेकर या उपअभियंत्यावरती बादलीच्या मार्फत जी चिखलफेक केली होती। नेहमी नितेश राणे यांचं स्टंटबाजीच्या कामकाज आमदार झाल्यापासून चालू आहे। त्या स्टंटबाजीच्या कामाचा आणि प्रशासनाच्या खच्चीकरणाचा करण्याचा आज या ठिकाणी 4 जुलैला वर्धापन दिन आज करण्यात काय हरकत नाही आहे। आज नितेश राणे यांनी जे काही प्रशासनाचे काय खच्चीकरण करण्याचं काम केलं आहे, ज्या ज्या गोष्टी स्टंटबाजी केलेल्या आहेत त्यातले हायवेचे प्रश्न कोणतेही सोडलेले नाही आहे। मुळात गेल्या वर्षी स्टॉलवाल्यांना आपण जे आहेत त्या स्टॉलवाल्यांना स्टॉल देण्याचं आश्वासन त्यांनी नितेश राणेंनी दिलेलं होतं। अशा बऱ्याचशा गोष्टी आणि आजही या त्या ठिकाणी हायवेचं असलेलं जे काही निकृष्ट काम आहे, शेडेकरवरती चिखलफेक करून सुद्धा आज त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं काम चांगल्या पद्धतीने होत नाही आहे। एकंदरीत या स्टंटबाजीला नितेश राणे यांच्या आळा घालण्यासाठी त्या अधिकाऱ्यांचं किंवा प्रशासनाचं जे काही खच्चीकरण होत आहे या खच्चीकरणाला जर आळा बसायचं असेल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रशासनाचं मनोधैर्य वाढवून या जिल्ह्यामध्ये जर चांगली कामं व्हायची असेल तर आम्ही आज शिवसेनेच्या वतीने सन्माननीय आमदार वैभव नाईक असतील, संदेश पारकर असतील, आज जिल्हा प्रमुख आमचे संजय पडते असतील, आम्ही सर्वांच्या वतीने मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे मागणी करतोय की आज या ठिकाणी ही केस जलदगती न्यायालयात चालण्याची आवश्यकता आहे। माजी पालकमंत्री आणि गृहमंत्री केसरकर साहेब यांनी सुद्धा गेल्या वर्षी या ठिकाणी तशा पद्धतीने प्रेसला सांगितलेलं होतं, पण ही केस लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून जलदगती न्यायालयामध्ये ही केस चालवावी, जेणेकरून या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे प्रशासनाचं खच्चीकरण झालं आहे, वेगवेगळ्या जिल्ह्यातील जे काही अधिकारी आहेत अशा गोष्टींमुळे ह्या जिल्ह्यामध्ये बरेचसे अधिकारी प्रशासकीय कामकाजासाठी किंवा प्रशासकीय बदलीवरती यायला त्यांचं धाडस होत नाही आहे आणि म्हणून प्रशासनाचं मनोधैर्य वाढवण्यासाठी ही शेडेकर प्रकरणातली 4 जुलै 2019 ची 353चा जो काही गुन्हा दाखल झालेला आहे, हा गुन्ह्याची जलदगती न्यायालयामध्ये केस मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून तातडीने चालवावी, जेणेकरून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येणाऱ्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचं प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या या ठिकाणी मनोधैर्य निश्चित वाढेल आणि ज्या मुख्यमंत्र्यांवरती आरोप करतायत की मुख्यमंत्री काय गोट्या खेळतायत काय आणि ही केस जलदगती न्यायालयात चालून गोट्या खेळण्याचं आवाहन करणाऱ्यांना या जलदगती न्यायालयाच्या माध्यमातून गोट्या खेळण्याचं काम करावं लागेल। नॅशनल हायवेचे अधिकारी प्रकाश शेडेकर यांना मागच्या वर्षापूर्वी 4 जुलैला आज वर्ष होते। या अधिकाऱ्याची संपूर्ण शहरातनं धिंड काढण्यात आलेली होती। या अधिकाऱ्याला चिखलफेक केलेली होती, त्याचबरोबर त्याला दोरीनं बांधण्याचं काम आमदार नितेश राणे असतील, या शहरातले नगराध्यक्ष नालावडे असतील आणि त्यांचे सर्व सहकारी या सगळ्या गुंडांनी त्यावेळी काम केलेलं होतं आणि आज वर्ष झालेलं आहे। या वर्षभरामध्ये त्या खटल्याचा त्या ठिकाणी जलदगतीनं त्या खटल्याचा निर्णय व्हावा। ज्या अधिकाऱ्याला नाहक त्या ठिकाणी मारहाण झाली
त्याच्या संदर्भामध्ये त्याला न्याय मिळावा ही भूमिका आज आमची आहे. आणि म्हणून तशा प्रकारचं निवेदन जलद गतीनं या खटल्याचा निर्णय व्हावा अशा प्रकारचं निवेदन आज सतीश सावंत साहेब असतील, वैभव नाईक असतील, संदेश पाटील, मी स्वतः संजय पाटील या चौघांनी मिळून या ठिकाणी दिलेलं आहे. खरं तर या सगळ्या म्हणजे जो काही कणकवलीकरांना नॅशनल हायवे झाल्यामुळे बाधित झाल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांचं नुकसान झालं, अनेक स्टॉलधारकांचं नुकसान झालं, अनेक जमीन मालकांचं नुकसान झालं. आणि या पार्श्वभूमीवर मला तर आठवतं या म्हणजे नितेश राणे आमदारांनी स्टंटबाजी हा त्यांचा एकमेव व्यवसाय आहे आणि स्टंटबाजी म्हणून त्यांनी कणकवली शहरातल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांना उपोषणाला बसवलेलं होतं. आणि उपोषणाला बसून त्यांना सांगितलं होतं की तुमच्या मिळकतीची जो दर आहे याचं मूल्यांकन जास्त प्रमाणात मी करून देईन, पर्यायी स्टॉल त्या ठिकाणी उपलब्ध करून देईल, जे अधिकृत व्यापारी जे विस्थापित झाले त्यांचं मी पुनर्वसन करून देईल, अशा असंख्य मागण्या घेऊन त्या ठिकाणी अशा प्रकारचं आंदोलन केलेलं होतं. पण आज वर्षभरामध्ये एकही गोष्ट म्हणजे स्टॉलधारकांना, अधिकृत स्टॉलधारकांना किंवा व्यापाऱ्यांना तिथे पर्यायी व्यवस्था झालेली नाही. जे स्टॉलधारक होते अनधिकृत त्यांची पण पर्यायी व्यवस्था झाली नाही. जे ज्येष्ठ नागरिक उपोषणाला बसलेले होते त्यांच्याही कुठल्याही दरवाढ म्हणजे त्या जमिनीचा दर असेल किंवा स्क्वेअर फीटचा दर असेल बांधकामाचा याच्यामध्ये कुठलीही त्या ठिकाणी वाढ झालेली नाही. आणि म्हणून म्हणजे फक्त त्या ठिकाणी आंदोलन करणं म्हणजे स्टंटबाजी करणं आणि जनतेला फसवणं आणि त्यावेळची या सगळ्या पार्श्वभूमीवर कणकवली नगरपालिका जिंकण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं, पण कणकवलीकरांना फसवण्याचं सुद्धा काम त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून जे कृत्य त्यांनी केलं त्या शेडेकरला त्यांनी मारहाण केली, त्याची धिंड काढली, त्याला त्या ठिकाणी चिखल फासला, त्याला दोरीनं बांधलं, या कृत्याचा लवकरात लवकर त्या ठिकाणी निर्णय व्हावा आणि ज्याने ज्याने कृत्य केलेलं आहे त्यांना शिक्षा व्हावी ही जिल्हावासियांची आणि शिवसेनेची त्या ठिकाणी मागणी आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही ते निवेदन दिलेलं आहे. कारण शेवटी समाजाला कुठेतरी प्रत्येक गोष्टीचं विस्मरण होत असतं आणि म्हणून समाजाच्या समोर जी कृत्य केलेली आहे चुकीची ती परत त्या ठिकाणी समाजाच्या समोर आणणं, त्या गोष्टीचं स्मरण व्हावं याच्यासाठीची प्रेस या ठिकाणी आज आम्ही घेतलेली आहे. आणि मला विश्वास आहे की न्याय व्यवस्था या ठिकाणी आपल्याला योग्य निर्णय देईल. जे जे गुन्हेगार असतील ज्यांनी हे चुकीचं कृत्य केलं त्यांना त्या ठिकाणी शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. इथल्या स्थानिक आमदारांनी जे आंदोलन केलं तो स्टंट होता की काय असा प्रश्न आता वर्षभरानंतर इथल्या नागरिकांना पडत राहिला आहे. कारण वर्षभरात आता मुंबईवर चौकटीकरणाचं काम सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं पूर्ण होत आलेलं आहे. पण वर्षभरापूर्वी जे कणकवलीत आश्वासन दिली होती, मग स्टॉलधारकांना जागा, मिळकतीवाल्यांना नुकसान भरपाई, वाढीव नुकसान भरपाई, जे जिल्हाधिकाऱ्यांकडे ज्यांनी वाढीव नुकसान भरपाईची मागणी केली त्यांचे अर्ज आणि ह्या सगळ्याचा विसर गेल्या वर्षभरात इथल्या आमदारांना या ठिकाणी झाला आहे. आणि ते लोकांना जाणून देण्यासाठीच आज शिवसेनेच्या वतीने वर्षभरानंतरची आज आठवण म्हणून आज या ठिकाणी आपण मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे की वर्षभराच्या नंतर हे आंदोलन जे स्टंट होतं आणि या आंदोलनात भाग घेताना लवकरात लवकर शिक्षा व्हावी आणि त्याचा आदर्श जिल्ह्यासमोर जावा आणि याच्यापुढे असं स्टंटबाजी कोणी करू नये. कारण वर्षभरानंतर जी आंदोलनानंतर नितेश राणेंनी त्या स्थानिकांना कुठला स्टॉल दिला नाही, ज्येष्ठ नागरिकांना कुठली जागा त्यांची मिळवून दिली नाही. त्याचबरोबर नुकसान भरपाईसाठी सुद्धा वाढीव नुकसान भरपाई होती, शहरातल्या नागरिकांची नुकसान भरपाई होती, शहरातल्या नागरिकांच्या मिळकतीच्या डिमार्केशन असून या संदर्भात कुठलाही निर्णय किंवा कुठलाही पाठपुरावा केला नाही. परंतु याउलट संदेश पारकर असतील, सतीश सावंत असतील किंवा यांनी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून आज कणकवली शहरातल्या सगळ्या नागरिकांना नोटीस आलेल्या आहेत. सगळ्या नागरिकांचं डिमार्केशन म्हणजे जे चुकीचं होतं डिमार्केशन पुन्हा एकदा बदलून म्हणजे आपल्याला असेल की कणकवली शहरातील 52 भाडेकांची एक प्रॉपर्टी होती, तिकडे स्टेट बँकेची प्रॉपर्टी होती, या प्रॉपर्टीला गेल्या वर्षभरामध्ये त्यांची मोजणीच होत नव्हती. ती मोजणी गेल्या 15 दिवसापूर्वी मोजणी झाली आणि त्या लोकांना न्याय मिळाला आणि त्यामुळे आज कणकवलीचं काम सुद्धा चालू आहे. आणि ज्या ठिकाणी सातत्याने खरं तर नगरपंचायत सुद्धा जबाबदारी असते की आपल्या शहरातली स्ट्रीट लाईट आपण व्यवस्थित करून घेतली पाहिजे, शहरातली पाणी योजना व्यवस्थित करून घेतली पाहिजे. ह्या पण यासाठी सुद्धा ज्येष्ठ आंदोलन करणारे 7 असणारे नगराध्यक्षांनी सुद्धा या संदर्भात कुठेही लक्ष टाकलं नाही. म्हणजे स्ट्रीट लाईट सुद्धा आज शहरातली बंद आहे, स्ट्रीट लाईट शहरातली पाणी योजना सुद्धा बंद आहे. या प्राथमिक गरजा सुद्धा नगरपालिकेने या ठिकाणी पूर्ण केल्या नाही. त्याचबरोबर आज BSNLचं सुद्धा खरं तर BSNL सुद्धा वर्षभर या शहरातील लोक नागरिक BSNLसाठी आज हे करतात. त्या संदर्भात सुद्धा आता मी सर्वांनी पाठपुरावा करायला ठरवलं आहे आणि येणाऱ्या महिन्याभरामध्ये शहरातील BSNLची सगळी लँडलाईन फोन चालू करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. मला खात्री आहे की ज्याप्रमाणे हे इतर प्रश्न सोडवले त्याप्रमाणे हा प्रश्न सुद्धा सोडून या जिल्ह्यात शहरातील जे प्रश्न खरं तर स्टंटबाजांनी जे प्रश्न घेतले होते म्हणून स्टंट केला होता ते स्टंट न करता वर्षभराच्या नंतर आज आम्ही हे प्रश्न त्यातले 75% प्रश्न आज आम्ही सोडवले आणि 25% प्रश्न आम्ही सोडवणार आहोत. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.
शेती आहे आधुनिक अवजारांची प्रभू कृषी सेवा केंद्राची सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। मालवण तारकर्ली येथील प्रवीण मयेकर यांच्या गणेश मूर्ती शाळेत तब्बल 22 कोब्रा जातीची पिल्लं आढळून आली। वाईल्ड लाईफ इमर्जन्सी रेस्क्यू सर्व्हिस या संस्थेचे उपाध्यक्ष आनंद बांबार्डेकर यांना फोनवरून माहिती मिळताच घटनास्थळी त्यांनी धाव घेतली। काही वेळानं त्याच ठिकाणी एक दुसरे पिल्लू आलं। असं करता करता कोब्रा जातीच्या तब्बल 22 पिल्लांना सर्पमित्र श्री बांबार्डेकर यांनी बाहेर काढलं। याबाबतची माहिती संस्थेचे जिल्हाध्यक्ष अनिल गावडे यांना देण्यात आल्यानंतर श्री गावडे यांनी सचिव वैभव अमृतकर, नंदू कुपकर, महेश राऊळ यांच्यासह मालवणला धाव घेतली। त्यानंतर याची माहिती वन विभागाला देण्यात आली। वन विभागाचे वनरक्षक तारिक फकीर, वनमजूर अनिल परब यांनी तारकर्लीत धाव घेतली। वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागानं हे सर्व नाग गुरुवारी मालवण येथील नैसर्गिक अधिवासात सोडले। दरम्यान आज पुन्हा त्याच ठिकाणी आणखी एक नाग मिळाला। आजवर एकूण 23 नाग तारकर्लीत सापडल्यानं अनेकांची बोबडी वळली आहे। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शेती आहे आधुनिक अवजारांची प्रभू कृषी सेवा केंद्राची सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। काल रात्रभर लागत असलेल्या मुसळधार पावसामुळे वजराट नेमळे गावच्या सीमेदरम्यान असलेल्या देवसू कांबळेवीर पुलावर पाणी आलंय। याचा आढावा घेतला आमचे सिटी रिपोर्टर साई प्रसाद केरकर यांनी। की मुसळधार जिल्ह्यात मुसळधार पाऊस चालू आहे आणि आत्ताच कुठेतरी पाऊस थांबलेला दिसतोय, पण इथे आपण बघू शकतो की वजराट होडावडा हा जो रस्ता आहे वजराट कांबळेवीर बाजारातून जो आपण बघू शकतो मुसळधार पावसामुळे पूर्णपणे या रस्त्यावरती पाणी आलेलं आहे। इथला जो पूल आहे तो पाण्याखाली गेलेला दिसतो आणि त्याच्यामुळे वजराट असेल होडावडा असेल या दोन गावांमधला कुठेतरी संपर्क तुटलेला दिसतोय। त्यामध्ये वाड्या असतील, वजराट असेल, कांबळेवीरवाडी असेल, देवसूवाडी असेल किंवा वेंगुर्लेकरवाडी असेल, अशा वाड्यांचा आपल्याला इथे संपर्क तुटलेला दिसतो आणि त्याच्यामुळे ऑफिसला जाणारी लोक असतील किंवा त्या या पाण्याच्या ह्याच्यामुळे थांबलेली दिसतात। आत्ता कुठेतरी पाऊस आपल्याला थांबलेला दिसतोय आणि याच हे जे पाणी आहे ते कुठेतरी मुसळधार पावसाचं आहे आणि इथे जवळच असलेलं आडेली धरण असेल आणि या धरणाचं पाणी सोडल्यामुळे हा रस्ता आपण बघू शकता की पूर्णपणे हा रस्ता पाण्याच्या खाली गेलेला आहे। मी दाखवतो तुम्हाला पुन्हा एकदा। आपण बघू शकता की याचा पूर्णपणे पाण्याच्या खाली गेलेला आहे आणि इथे दोन्ही वाड्यांच्या आहे। कांबळेवीर बाजार असेल किंवा होडावडा असेल, कांबळेवीर बाजारमध्ये लोक इकडे येऊ या साईडला येऊ शकत नाही किंवा होडावड्यातले लोक कांबळेवीर बाजारच्या साईडने जाऊ शकत नाही। त्याच्यामुळे हा पूर्णपणे रस्ता जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। त्याच्यामुळे लोकांची खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय झालेली आहे आणि एकंदरीत पूर्ण जिल्ह्यामध्ये हा असाच सगळीकडे प्रकार चालू आहे आणि आपल्या पुढच्या ज्या अपडेट आहेत जिल्ह्याभराच्या अपडेट, कुठे कुठे पाणी आहे, कुठे कुठे मुसळधार पाऊस चालू आहे आणि त्याच्यामुळे गावांचे तुटलेले संपर्क याची पूर्णपणे माहिती लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल। पुलांवरती आलेलं पाणी अजूनही कुठेतरी ओसरताना दिसत नाही आहे। ते कंटिन्यू पुलावरती पाणी आहेच आहे, त्याच्यामुळे गाड्यांचा संपर्क तुटलेला आहे पूर्णपणे। आपण बघू शकता ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका, पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। खरीप हंगाम सुरू झालाय, चला तर मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या मेसर्स प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू कृषी मार्टला। सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी क्षेत्रासाठी अत्याधुनिक अवजारे व बियाणे पुरवणारे अग्रगण्य दालन पॉवर विडर घ्यायचाय तर कृषी अवजारांचे सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्रातूनच। अगदी लहानांपासून थोरांपर्यंत हाताळण्यास सोपे असणारे पॉवर विडर सुद्धा उपलब्ध।
विविध कंपन्या आणि सर्व प्रकारच्या कृषी अवजारांसाठी आजच संपर्क करा। सर्व प्रकारचे पॉवर टिलर, ग्रास कटर, पॉवर स्पेअर्स, पॉवर वीडर, भात कापणी यंत्र, भात मळणी यंत्र, खड्डे खोदण्याची मशीन, मनुष्यचलित भात लावणी यंत्र, वॉटर पंप, सर्व प्रकारचे गार्डन टूल्स, बी बियाणे व ताडपत्री, सर्व काहींचं सुसज्ज दालन। प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ। होंडा, एसपी ॲग्रो इक्विपमेंट, फोकर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ई ॲग्रो केअर, किसान क्राफ्ट, बेन्सन ॲग्रो, सॅमसन, कृषीधन सीड्स, निर्मल सीड्स, महाबीज महामंडळ आदी कंपन्यांचे अधिकृत विक्रेते। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती अवजारे पुरवणारे विश्वसनीय नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ। आमच्या शाखा कुडाळ, वेंगुर्ला, कसाल व दोडामार्ग। आमचा पत्ता बोगटे कंपाऊंड, उद्योगनगर, कुडाळ। संपर्क 9423 30 41 73, 9011 39 76 63 आणि 72 63 83 23 99। त्रेसष्ट 38 21। श्री विजय दुर्गा ॲग्रो सर्व्हिस, साटेली बेडशी, तालुका दोडामार्ग। स्टॉक किट्स, एसीसी, शेती अवजारे, रासायनिक खते, कीटकनाशक, बी बियाणं। प्रोप्रायटर भिकाजी गणपते। फोन नंबर 023 63 25 00 81 आणि 25 01 68। मोबाईल नंबर 94 20 27 56 56 आणि 98 22 69 19 73। पत्ता साटेली बेडशी, तालुका दोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग।
विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. प्रगतशील प्रयोगशील शेतकऱ्यांची यशोगाथा पहा सिंधुदुर्ग लाईव्हच्या कृषी क्रांती 2020 या अभियानात. कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हच्या कृषी क्रांती 2020 या अभियानातून प्रेरणा घेऊन सावंतवाडी केसरी इथं कृषी संजीवनी सप्ताहाचा प्रारंभ झालाय. कृषी विभागामार्फत 1 ते 7 जुलै या कालावधीत या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. कोरोनाशी लढा चालू ठेवण्याबरोबरच कोकणच्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला ऊर्जित अवस्था देण्यासाठी कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हनं कृषी क्रांती 2020 अभियान सुरू केलं. या अभियानातून प्रेरणा घेत भात पिकाचं क्षेत्र वाढवण्यासाठी कृषी दिनानिमित्त 1 ते 7 जुलै दरम्यान कृषी संजीवनी सप्ताह आयोजित करण्यात आलाय. कृषी विभागातर्फे या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. कृषी विभागाचे मार्गदर्शक मंडळ कृषी अधिकारी प्रकाश खाडगे, कृषी पर्यवेक्षक वसंत भिल्ल, कृषी सहाय्यक मिलिंद निकम यांच्या उपस्थितीत केसरी इथं प्रगतशील शेतकरी प्रदीप सावंत यांच्या भात शेतीत वाण लागवड करण्यात आली. यामध्ये उत्कृष्ट वाण निवडणं याबद्दल मंडळ कृषी अधिकारी प्रकाश खाडगे यांनी मार्गदर्शन केलं. जो कृषी दिन म्हणून आपण आज साजरा करतो, आपल्या महाराष्ट्र राज्याचे तिसरे मुख्यमंत्री माननीय वसंतरावजी नाईक ज्यांना आपण हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून संबोधतो, ज्यांच्या कालावधीमध्ये शेती विकासाला चालना मिळाली, त्यांच्या कार्याची आठवण राहावी या उद्देशानं हा कृषी दिन प्रत्येक वर्षी आपण साजरा करत असतो. आणि कृषी विभागामार्फत 1 जुलै ते 7 जुलै असे विविध कार्यक्रम आपण या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना उत्तेजित करण्यासाठी केलेले आहेत. त्याच्या अगोदरही 22 जूनपर्यंत कृषी विभागानं मृग नक्षत्र पंधरवडा राबवलेला आहे. याच्यामध्येही क्षेत्रीय स्तरावरील जे आमचे कृषी साहेब बंधू भगिनी आहेत यांनी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनेची माहिती दिलेली आहे. परंतु आपल्याकडे जास्त कोकणामध्ये भात पीक क्षेत्र आहे आणि ते भात पिकाच्या क्षेत्राची किंवा आपल्या क्षेत्रानुसार भात वाणाची निवड कशी करावी हे प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असतं असं नाही. किंवा काही वेळेला प्रायव्हेट कंपन्या पण याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात उतरलेल्या आहेत. विद्यापीठाचेही वाण मोठ्या प्रमाणात आलेले असतात. परंतु याच्यापासून शेतकरी कुठंतरी अनभिज्ञ राहतो. त्यांना एकत्रित वाणाची ओळख व्हावी ह्या उद्देशानं 1 जुलै हा कृषी दिन आम्ही ह्या केसरी गावामध्ये प्रगतशील शेतकरी प्रदीप बाबू सावंत यांच्या क्षेत्रावरती हा कॅफेटेरिया म्हणजे भात वाणांचा संग्रह एकत्रित लोकांना बघायला मिळावा ह्या उद्देशानं आम्ही हा प्रोग्राम घेतलेला आहे. आणि इथं आम्ही आमच्या कार्यक्षेत्रामधील वेगवेगळे शेतकरी जे आहेत आणि आमच्या कार्यक्षेत्रात शेती शाळांच्या मार्फत जे शेतकऱ्यांना मार्गदर्शन होते त्या शेतकऱ्यांना आम्ही हा कॅफेटेरिया दाखवणार आहोत. याच्यामध्ये जे आपण एकाच खाचरामध्ये जवळजवळ 8 व्हरायटी आपण निवडलेल्या आहेत. त्याची तरबे आपण आपल्याच लोकांच्याकडून शेतकऱ्यांच्याकडून उपलब्ध करून घेऊन हे एकत्र लावलेले आहे. 4-4 लाईन ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना बघायला मिळाव्या. आणि ही जी लागवड आहे आपली ही आपण तांत्रिकतेची जोड देऊन म्हणजे SRI पद्धत 25 बाय 25 सेंटीमीटरचा चौरस तयार करून प्रत्येकी आपण एक रोप लावलेला आहे. जेणेकरून आपल्याला याची जी उत्पादकता आहे किंवा त्याची उंची आहे किंवा त्याची रोपकीट संदर्भामध्ये जी काय आपल्याला माहिती मिळेल किंवा जी काय आपल्याला करता येईल ती आपण शेतकऱ्यांना इथं दाखवणार आहोत. याच्यामध्ये ही जी पहिली आहे ही आजरा घनसाळ आहे. तिचा जो कालावधी आहे तो 140 दिवसांचा आहे. म्हणजे शक्यतो जिथं गर्व क्षेत्र आहे अशा ठिकाणी या घनसाळीची लागवड करायला शेतकऱ्यांना हरकत नाही किंवा तिथं त्यांना ते चांगल्या पद्धतीनं उत्पन्न मिळू शकतं. किंवा याच्यापासून जे गवत आहे म्हणजे ज्यांच्याकडे जनावरं आहे अशा शेतकऱ्यांनी ह्या घनसाळ जातीची लागवड करायला हरकत नाही. त्याच्यानंतर इथं जी आहे 2 नंबर ही आहे जया. ही जी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा कोकणामध्ये म्हणा जी आपल्या महावीरची व्हरायटी आहे म्हणजे ती 120 दिवसाची आहे. म्हणजे हळवा वाण आहे. जिथं आपलं वरचं क्षेत्र आहे जिथं पाणी कमी आहे अशा ठिकाणी हा हळवा वाण आपण लावायला हरकत नाही. याच्यातूनही शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं उत्पन्न मिळू शकतं. आपली तिसरी जी व्हरायटी इथं आपण घेतलेली आहे ती आहे 6444. तो या 6444 ही 135 दिवसाचा वाण आहे आणि हा संकरित वाण आहे. हाही शेतकरी आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये लावत असतात. हाही इथं शेतकऱ्यांना आपण
त्या विजिटच्या वेळी दाखवू शकतो. त्याच्यानंतर दुसरी व्हरायटी आहे चौथी, ती सुवर्ण आहे, जी शेतकऱ्यांच्यामध्ये आजपर्यंत खूप प्रसिद्ध असा वाण आहे. त्याची चव चांगली आहे. आता सुवर्ण 135 दिवसाचा कालावधी आहे याचा. त्याच्यानंतर ही जी आपली व्हरायटी आहे ही अस्मिता म्हणून आहे, 140 दिवसाचा कालावधी आहे. त्याच्यानंतर ही ओम साई आहे, ही 135 दिवसाचा कालावधी आहे. आणि ही मुंबई आहे, ही स्थानिक वाण म्हणजे सोनोली, मळगाव किंवा निरवडे ह्या भागामध्ये ही लोक हा वाण घेत असतात. हा स्थानिक वाण आहे. म्हणजे जसं संकरित वाण आहेत किंवा सुधारित वाण आहेत, त्याच्याबरोबरच जे आपले स्थानिक वाण होते तेही आपल्यापासून लुप्त होत चाललेले आहे. आणि त्याच्याही क्षेत्रामध्ये वाढ व्हावी ह्या उद्देशाने हे स्थानिक वाण पण आपण इथं घेतलेले आहे. इथं चोरटी पण वाण आपण घेतलेला आहे, तो 130-35 दिवसाचा आहे. तर अशा पद्धतीने कृषी विभागाचं यावर्षीचं आमचं नियोजन आहे. त्याच्यानंतर आता जो 1 ते 7 जुलै जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या गावामध्ये आम्ही शेतीशी निगडीत ज्या काही आपल्या योजना आहेत त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचाव्या त्या उद्देशानं आम्ही आमच्या मंडळाचं नियोजन केलेलं आहे. आमच्या सहकार्यांनी शेतामध्ये चांगल्या प्रकारे योगदान द्यायचं ठरवलेलं आहे आणि प्रत्येक वर्षी आम्ही ते करत असतो. परंतु यावर्षी त्याप्रमाणे आम्ही कृषी संजीवनी सप्ताह असा कार्यक्रम आयोजन केलेला आहे. दुसरा विषय असा आहे की यावर्षी आम्ही शेतकरी कोरोना संसर्गामुळे मार्चपासून आपल्याकडे कडक लॉकडाऊन चालू झाले. त्याच्यामुळे बरेचसे प्रायव्हेट उद्योग जे आहेत ते बंद आहेत. त्यामुळे बरेचसे चाकरमानी जे आहेत ते आपल्या गावाकडे वळले आणि त्यांना कुठंतरी शेतीमध्ये काम करण्याची संधी मिळावी किंवा त्याची शेती डेव्हलप करावी या उद्देशानं आम्ही ह्या मेळाव्यांचं आयोजन करतो आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर जे आमचं प्लॅनिंग आहे ते आमचं असं आहे की यावर्षी आपली ही सेकंड सायकलमध्ये जे काय आपण शेतकऱ्यांच्या माध्यमातून तपासून घेतलेली होती त्या शेतकऱ्यांना प्रत्येक गावामध्ये कमीत कमी 5 शेतकरी निवडून त्यांना आपण रासायनिक खतं आणि सेंद्रिय खतं कोणत्या पद्धतीनं वापरावी त्याच्या जमिनीमध्ये याचं एक आपण त्यांना ज्ञान देणार आहोत. आणि असे बरेचसे शेतकरी आपण आता त्याच्यामध्ये उतरलेले आहेत. बरेचसे शेतकरी आमच्या कृषी सहाय्यकांमार्फत ते काम करत आहेत. तर याच्या अगोदर कसं होतं की विद्यापीठाचे जे डोसेस आहेत ते हेक्टरी नॉर्म्सचे आहेत. तर ते हेक्टरी नॉर्म्स आपण शेतकऱ्यांना सांगून ते त्यांना तेवढं अवगत होत नाही का तर त्यांचं क्षेत्र जे आहे हे तुकड्याचं क्षेत्र आहे किंवा छोटी छोटी खाचर आहे. तर त्याच्यामध्ये ते त्याला अवगत व्हावं त्या उद्देशानं जे आपल्याला समजा भाताचा जर वाण आपण घेतला किंवा भात पीक घेतलं तर ह्याचा जो शास्त्रीय पद्धतीनं जी शिफारस आहे ती 100-50-50 आहे. परंतु त्या शेतकऱ्याकडे जी आपण आरोग्यपत्रिका जमीन आरोग्यपत्रिका दिलेली आहे त्याच्यामध्ये जे काय दिलेलं आहे त्याच्यानुसार आपण त्याला खतं कशा पद्धतीनं वापरायचे आहे हे आपण मार्गदर्शन करणार आहोत. म्हणजे जसं 100-50-50 हा जर आपण भाताचा डोस घेतला आणि तो जर आपल्याला क्लिअर करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल तर जो युरिया आहे तो साधारणतः आपल्याला 217 किलो हेक्टरी द्यावा लागतो. म्हणजे आपल्याला गुंठ्याला तो 2 किलो 2.25 किलो आपल्याला जर शेतकरी देऊ शकला गुंठ्याला जे त्याचं खाचर आहे गुंठ्याचं असेल तर त्याला 2-2.25 किलो युरिया द्यायचा आहे. जसं SSP आहे ज्याच्यातून आपल्याला स्फुरद मिळत असते तर ते स्फुरद देताना त्यांनी साधारणतः 3 किलो SSP जर दिलं 3-3.25 किलो किंवा 3-120 असा डोस आहे त्याचा तर 3 किलो जर दिलं तर ते एका गुंठ्यासाठी होऊ शकेल त्याला. म्हणजे त्याला जास्त खत आणण्याची गरज नाही किंवा जे ओव्हरडोस होतात खताचे ते होणार नाही किंवा शेतकऱ्यांचा त्यातून एक प्रकारे खताची बचत होऊ शकेल. की अनावश्यक खत शेतकरी खरेदी करतात आणि मग ते जास्त जमिनीमध्ये जातं आणि त्यामुळे आपल्या जमिनीचं आरोग्य बिघडलेलं आहे. म्हणजे हाही आमचा असा उद्देश आहे. जसं पोटॅश आहे तर पोटॅश म्हणजे पालाश तर याच्यामध्ये आम्हाला हेक्टरी जो आहे ते 8.3 म्हणजे 300 असं आपण ते हेक्टरी डोस आहे. तर ते आपण कसं देणार तर साधारणतः 80 ग्रॅम एका गुंठ्याला जर त्यांनी पालाश दिलं तर तो डोस त्यांचा गुंठ्याचा पूर्ण होऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना करणे हा आमचा या वर्षीचा उद्देश आहे. त्याच्याबरोबरच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा असेल किंवा आता जे आपलं खरीपामध्ये भात पीक विमा असेल नागली पीक विमा असेल त्याच्यानंतर जी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे अल्प अत्यल्प शेतकरी आहेत त्यांच्या फळबाग लागवडीची योजना असेल तर अशा मोठ्या प्रमाणामध्ये ज्या काही योजना आमच्याकडे आहेत ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा आमचा उद्देश आहे. आणि शेतकरी बांधवही आम्हाला सहकार्य करत आहेत. पुन्हा एकदा
आजच्या 1 जुलैच्या कार्यक्रमानिमित्त कृषी दिनानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना भगिनींना मी कृषी दिनाच्या शुभेच्छा देतो. माझ्याही सर्व सहकारी मित्रांना कृषी दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आपण जास्तीत जास्त शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा किंवा पोहोचवण्यासाठी कार्य करा अशी मी या प्रकारे एक ग्वाही देतो किंवा त्यांना तसं आवाहन करतो. तसेच केसरी महिला बचत गटामध्ये भाजीपाला लागवड कृषी क्रांती अभियानामुळे झालेला बदल, उत्कृष्ट भाजीपाला लागवड तसेच साग लागवड विषयी शेतीच्या बांधावर मार्गदर्शन करण्यात आलं. दरम्यान बावळाट येथील शेतकरी प्रभाकर परब यांनी आपल्या शेतात उत्कृष्ट प्रकारे श्री पद्धतीनं भात लागवड केली आहे. कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना सातत्यानं आवश्यक मार्गदर्शन करण्यात येत आहे. यात स्वप्नील शिर्के, अक्षय खराडे, श्री घेरडे, सचिन खेरनार, विठ्ठल तोतावाड, छाया राऊळ, श्रीमती गावडे, सुजाता पाटील, सुजाता कदम, रेश्मा तुळसकर आदी विशेष मेहनत घेत आहेत. गेल्या वर्षी खरं तर आम्हाला यापूर्वी म्हणजे कृषी सहाय्यक हा विषयच माहिती नव्हता. खरं तर शिर्के साहेब आले आणि आम्हाला म्हणजे पूर्ण हे फक्त पुरुषांमध्ये विषय होत होते आणि शिर्के साहेब आल्यामुळे आम्हाला पूर्ण गावात म्हणजे पूर्ण महिलापर्यंत हा विषय गेला की कृषी सहाय्यक आपल्याला म्हणजे असतात किंवा आहेत, गावाला भेटी देतात असं. आणि त्यानंतर मग शिर्के साहेबांनी आल्यानंतर आल्यास त्यांनी पहिल्यांदा अगोदर म्हणजे जे कृषीकडनं आम्हाला यंत्र म्हणजे यंत्रसामुग्री जे मिळते त्यावर भर दिला. म्हणजे इतरांना आले सुद्धा ते यंत्र म्हणजे जसं की ब्रश कटर. त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे पावसाळ्यात 8 वर्ग घेतले आणि त्यामध्ये ही जे आता इथे म्हणजे हे जे शेत दिसतंय तिथे कृषी शाळा गेल्या वर्षी 8 शाळा घेण्यात आल्या. त्यानंतर त्यांना पिकाचं म्हणजे पीक आलेलं चांगलं गेल्या वर्षी, पण काही म्हणजे अवकाळी पावसामुळे ते नुकसान झालं. त्याच्यातून तुम्ही तरलात तरी पण असून ह्या शेतकऱ्याने म्हणजे ह्या काकांनी की अजूनही म्हणजे माघार न घेता नुकसान झालं तरी ह्या वर्षी परत ते लावणी केली आणि त्यांनी पण केली. त्यांना पण चांगला म्हणजे जोम होता. पण मीही गेल्या वर्षी पण चांगला मला म्हणजे हे मिळालेला म्हणजे 2 गुंठे सुद्धा नाही म्हणजे लहान होता तरी पण म्हणजे ज्याला की आमच्या भाषेत 1 कुडो भात मिळतं तर त्याला 8 कुडो भात मिळालेलं. आमच्याकडे पण तसं सर आल्यावर आम्हाला कृषी मित्र कोण आहेत म्हणजे कृषी सहाय्यक कोण आहेत हे जेव्हा आम्हाला शिर्के सरच आले त्यावेळी आम्हाला म्हणजे या अनेक वर्ष होऊन गेली परंतु आम्हाला कधी कृषी सहाय्यक कोण आहे ते आम्हाला कळलेच नव्हते. शिर्के सर ज्यावेळी आम्हाला या गटांना आमचे उमेद अंतर्गत आमचे गट जोडलेले आहेत त्यानंतर आम्ही आत्मा अंतर्गत आमच्या बावळाट गावामध्ये 6 गट केले आत्मा अंतर्गत शेतकरी गट म्हणून. आणि मी उमेद अभियानाअंतर्गत मी कृषी सखी म्हणून पण कार्यरत आहे. आणि तर मी कृषी सखी म्हणून काम करते तेव्हा मी SR पद्धत म्हणजे आम्हाला तिथे एक प्रशिक्षणात सांगण्यात आलेले होते SR म्हणजे काय, SR पद्धत केल्याने किती फायदे होतात व त्याच्यात किती नफा होतो. पहिल्यांदा आम्ही शिकलो तो तरवा घालताना आपला 1 दिवस ते 2 दिवस लागतात तर आम्हाला तिथे किंवा 1-2 महिला लागतात त्यांना पुन्हा त्यांची मजुरी वगैरे काढायची. तर ह्या शेतीत मजुरी वगैरे काहीच नाही, 1 दिवस पण नाही. अर्ध्या तासात तो भात म्हणजे घालायचा ते तरवा आणि एका वाटीत अनेक आम्हाला भात मिळायला लागला. आम्ही तेव्हा 5 किलो असं वगैरे घालून आम्ही हे करतो पण ज्यावेळी आम्ही 1 वाटी घातली तर आम्हाला त्याच्यात जास्त भर पडला असं. त्याच्यामुळे आम्ही हे जेव्हा आम्हाला शिर्के सरांनी सांगितलं आम्ही ते गेल्या वर्षी पद्धत वापरा असं त्यांनी आम्हाला सांगितलं. पारंपरिक पद्धत तुम्ही याच्यापूर्वी घेत होतो आणि गेल्या वर्षी आम्हाला तुम्हाला कमी भेटत. जेव्हा SRI पद्धत तुम्हाला आमच्या कृषी विभागात शिर्के साहेबांनी मार्गदर्शन केलं तेव्हा तुमच्या उत्पन्नात भर झालेली आहे असेच आमचे कृषी मित्र सांगतायत. तरी कृषी मित्र असेच तुम्ही कृषी विभागाला सहकार्य करत राहा आणि आपला जो कृषी क्रांती जो आमचा यंदाचा सिंधुदुर्ग लाईव्ह यांचा जो प्रोग्राम आहे त्या कृषी क्रांतीमुळेच बदल झाला असं म्हणावं लागेल. कारण आता मी जे भाजीपाला लागवड बघून आपण जे आला आहात आणि भाजीपाला लागवड नंतर SRI पद्धत जे प्रत्येक शेतकऱ्याकडे जाऊन आपण जे मार्गदर्शन करतो आहे त्याच्यातून आपला शेतकरी आपला बचत गट आणि आपले कृषी मित्र भरपूर सारे आपल्या गावकरी शेतामध्ये काम करतायत. या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये एवढी कंडिशन बिकट असताना पण शेतकरी राजा आपल्याला थांबलेला नाही आहे. ते सहकार्य आहे आपल्या सिंधुदुर्ग लाईव्हचे संपादक
सागर चव्हाण सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की कृषी क्रांतीच्या माध्यमातून मी तुम्हाला घराघरात ते पोहोचवतायत आपल्याला, त्यांचेही आम्ही आभार मानतो. आता बघितलं असेल की आपण आपल्या कृषी क्रांतीतर्फे भरपूर सारे आपल्या शेतकऱ्यांमध्ये बदल झालेले आहेत. भातामध्ये कुठली पद्धत चांगली, SRI पद्धत मी वारंवार सांगितलेली आहे. याच्यापूर्वी पण तुम्ही बघितलेलं आहे की SRI पद्धतीमध्ये जे होणारे फायदे, याच्यामध्ये उत्पन्नाचा आपण बोलत नाही, प्रत्यक्षात आपल्या शेतकऱ्याने तुम्हाला सांगितलेलं आहे. तर कृषी मित्रांनी सांगत आहे की SRI पद्धत कशी असते ते तुम्ही पाहू शकता. उत्कृष्ट पद्धतीने आपल्या बावळाटीतल्या शेतकऱ्याने ते SRI पद्धत केलेली आहे आणि अशीच शेती करावी आणि अशाच पद्धत तुम्ही SRI पद्धत करा. वेळ जरी जात असला तरी जे उत्पन्न आणि जो तुमच्या कामाची पद्धतीमध्ये जे प्रमाणात वाढ होते आहे, ती भातशेतीमध्ये वाढ होते, ज्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये अशीच वाढ व्हावी. आणि हे जे मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला जो पाठीचा कणा म्हणावा लागेल ते आपले उपविभागीय कृषी अधिकारी डॉक्टर अडसूळ सर यांचं वारंवार मार्गदर्शन आम्हाला लाभत असतं. तसेच आपले मंडळ कृषी अधिकारी प्रकाश घाडगे साहेबांनी आता आपल्याला मार्गदर्शन आज आपल्याला केलेलं आहे. तर तुम्ही शक्यतो शेतकऱ्याने आपल्या कोकणातल्या शेतकऱ्याने स्त्री पद्धतच वापरावी आणि स्त्री पद्धतीवरच जोर द्यावा अशी आम्ही विनंती करतो. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. प्रगतशील प्रयोगशील शेतकऱ्यांची यशोगाथा पहा सिंधुदुर्ग लाईव्हच्या कृषी क्रांती 2020 या अभियानात. कृषी दिन व कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त कृषी विभाग व पंचायत समिती दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने साटेली भेडशी येथील प्रगतशील शेतकरी भिकाजी गणपत्ते यांच्या शेतावर भातपीक लागवड तंत्रज्ञान शेतीशाळा व प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न झाला. शेती आहे आधुनिक अवजारांची प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. गणपत्ते यांच्या शेतबांधावर भात पिकामध्ये श्री पद्धतीनं भात लागवड तंत्रज्ञानासंबंधी प्रात्यक्षिक व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी शेतकरी बांधव उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी विभाग महाराष्ट्रभर कृषी संजीवनी आठवडा साजरा करतोय. त्याचंच औचित्य साधून श्री भात पद्धत लागवडीचं प्रात्यक्षिक श्री गणपत्ते यांच्या शेतबांधावर घेण्यात आलं. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती 1 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेती दिन म्हणून, कृषी दिन म्हणून साजरा केली जाते आणि त्या अनुषंगाने 1 ते 7 जुलै हा सप्ताह आपण कृषी संजीवनी सप्ताह म्हणून साजरा करत आहे दोडामार्ग तालुक्यात. तर याचा उद्देश हा आहे की 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न जे आहे ते दुप्पट झालं पाहिजे आणि त्यासाठी अशा नवीन पद्धतीचा किंवा विद्यापीठाने जो तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे त्याप्रमाणे आपण ह्या श्री पद्धतीचा प्लॉट या ठिकाणी लावत आहे. तर श्री पद्धतीच्या प्लॉटमध्ये ह्याच्यामध्ये लावणीमध्ये आपण जे पारंपरिक पद्धतीने बाहेर बियाण्याची किंवा रोपांची जी लागवड करतो त्यापेक्षा कमीत कमी 1.5 पट जास्त उत्पन्न शेतकऱ्याला मिळणं अपेक्षित आहे. आणि ह्या सप्ताहाच्या निमित्ताने संपूर्ण तालुकाभर कृषी विभागाच्या ज्या काही योजना असतील त्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आमची टीम करत आहे. धन्यवाद. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कृषी संजीवनी सप्ताह महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला आहे. त्याच्या अंतर्गत एक श्री पद्धतीने भात लागवड हा उपक्रम दोडामार्ग तालुका कृषी अधिकाऱ्याने आयोजित केला होता आणि तो आमच्या शेतावर घ्यावा असं त्यांचे हे होते. त्यामुळे शेतकऱ्यांना पण याचा फायदा होईल यासाठी शेतकऱ्यांना पण आज इथे उपस्थित केलेले आहे. आणि श्री पद्धतीचे फायदे काय हे आत्ताच आपले शिंदे साहेब आणि तालुका कृषी मॅडम यांनी सांगितलेले आहे. तर कृषी ह्याच्या श्री पद्धतीने लागवड केली तर मशागत करणं तसंच इतर फायदे आहेत आणि उत्पादनात वाढ पण होणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा फायदा घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे आम्ही लोकांना श्री पद्धतीने भात लागवड करावी असं
श्री भात पद्धत भात लागवड केल्यास प्रचलित उत्पादनाच्या 3 पट अधिक उत्पादन मिळत असल्यानं शेतकऱ्यांना ही पद्धत किफायतशीर असून याचा वापर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करावा असं आवाहन तालुका कृषी अधिकारी स्नेहा शेट्टे यांनी केलंय. गणपती साहेब यांच्या शेतावर आज आपण श्री पद्धतीने भात लागवड करत आहे. तर श्री पद्धतीने भात लावण्यामध्ये आपण आज 12 दिवसाची रोपं आहेत. तर लोकनाथ या जातीच्या भाताची 12 दिवसाची आपण उथळ लावणार आहोत. कमी खोल करून 2 सेंटीमीटर साधारण आणि एक रोप 25 बाय 25 सेंटीमीटर अंतरावर लावणार आहोत. श्री पद्धतीचे अनेक फायदे आहेत. यामध्ये सर्वप्रथम बियाण्याची निवड, बीज प्रक्रिया करून आपण गादी वाफ्यावर 12 दिवसाची बियाणे तयार करतो. नंतर ते श्री पद्धतीमध्ये 25 बाय 25 सेंटीमीटर अंतरावर लावतो. कोनोव्हेटरच्या सहाय्याने आपल्याला त्याची तण नियंत्रण करायचं आहे. त्यामुळे फुटव्यांची संख्या वाढणार आहे. आणि नंतर आपल्याला शासनाच्या शिफारशी म्हणजे जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खताच्या शिफारशी आपल्याला त्याला द्यायच्या आहेत. खत व्यवस्थापन तशा पद्धतीने करायचं आहे. आणि कीड रोग व्यवस्थापन सुद्धा आपल्याला यानंतर या प्लॉटवर क्रॉपशॉप अंतर्गत घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण श्री पद्धतीनं या ठिकाणी आज भात लागवड करत आहे. प्रशासन कृषी विभागामार्फत आयोजित केलेल्या कृषी संजीवनी सप्ताह 1 जुलै ते 7 जुलैपर्यंत कृषी संजीवनी सप्ताह आयोजित केलेले. त्याच्या अंतर्गत आम्ही शेतकऱ्यांना भात श्री पद्धतीने कशी लागवड करायची त्याचं प्रात्यक्षिक करून देण्यासाठी श्री गणपती यांच्या प्लॉटवर. तर प्रगतशील शेतकरी भिगाजी गणपत्ते यांनी कृषी खात्यामार्फत कृषी विषयक विविध योजनांचा लाभ घेऊन तसेच आधुनिक तंत्रज्ञान, शेती अवजार यांचा अवलंब करून शेतकऱ्यांना आपलं कृषी उत्पादन वाढवलं पाहिजे असा आशावाद व्यक्त केलाय. यावेळी तालुका कृषी अधिकारी स्नेहा शेट्टे, कृषी पर्यवेक्षक AS ताटे, AS कोळी, SP शिंदे, नंदू चौधरी तसेच यांसह अनेक शेतकरी उपस्थित होते. तालुक्यातील बेडशी, साटेली बेडशी येथील प्रगतशील शेतकरी दरवर्षी शेती आणि अनेक शेती प्रयोग करतो. त्याचप्रमाणे आज आमच्या इथे श्री पद्धतीने भात लागवड करायची ठरलेलं आहे. त्यासाठी आपली जमीन वगैरे तयार आहे आणि थोड्या वेळात आम्ही ती लागवड चालू करणार आहे. त्यासाठी जे रोप वाटिका करून रोप काढलेले आहेत ते आपल्या लोकनाथ या जातीचं हायब्रिड बियाण्याचे रोप तयार केलेले आहेत. या ठिकाणी आता थोड्या वेळाने दोडामार्ग तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी स्नेहा शेट्टे मॅडम हे या आमच्या जे शेतीला कामगार आहेत त्यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि आम्हाला पण मार्गदर्शन करणार आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हे श्री पद्धतीने भाताची लागवड करण्यात येणार आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. प्रवेश सुरू. तब्बल 65 वर्षांची परंपरा असलेलं वर्षानुवर्षे दैदिप्यमान यशाची परंपरा जपणारं वैभवशाली शिक्षण संकुल वैभववाडी तालुका शिक्षण संस्था मुंबई संचलित अर्जुनराव राणे विद्यालय व कैलासवासी हेमंत केशवराव राणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी यासोबतच आपल्या चिमुकल्यांसाठी प्ले ग्रुप ते सिनियर KG पर्यंत शिक्षण देणारं फ्लाइंग बर्ड्स. आमच्या सुविधा किलबिल ते 12वी पर्यंत शिक्षण एकाच संकुलात उपलब्ध. प्रेमळ आणि काळजी घेणारे शिक्षक, डिजिटल शिक्षण, संगणक प्रशिक्षण, ऍडव्हान्स ऍक्टिव्हिटी, वैज्ञानिक दृष्टिकोन, संगीत, योगा, नृत्य आणि गायन, भव्य क्रीडांगणावर विशेष क्रीडा प्रशिक्षण, प्रशस्त व हवेशीर क्लासरूम, सुसज्ज ग्रंथालय आणि प्रयोगशाळा, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना विविध सवलती, 10वी 12वी साठी उजळणी वर्ग, व्याख्यानमाला, HSC बोर्ड आणि शासकीय रेखा कला परीक्षा केंद्र, MCVC अभ्यासक्रमाची सोय, सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, जिल्हा बालभवन केंद्र, ई-लर्निंगची सोय, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्र, अनुभवी आणि तज्ञ शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठी ड्रेस कोड, 100% निकालाची परंपरा. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. प्रवेशासाठी संपर्क अर्जुनराव राणे विद्यालय वैभववाडी. श्री जयेंद्रजी राव राणे, संचालक, अध्यक्ष, स्थानिक समिती.
9422 43 58 33. श्रीनाथकर BS मुख्याध्यापक 9309 85 85 78. श्री शिंदे SP 9421 23 57 22. श्री पाटील PM 70 38 14 40 97. आजच आपला प्रवेश निश्चित करा. आता कोकणात घ्या आपल्या मालकीची जागा आणि घर, तेही अत्यंत माफक दरात. होय, तुमचं स्वप्न साकार करेल सिंधुदुर्ग पॅराडाईज. GVP रियालिटीचा आणखीन एक दैदिप्यमान प्रकल्प, ज्यात आपल्याला मिळणार आपल्या मालकीची कोकणातली आपल्या हक्काची जागा आणि ट्विन बंगलो. 3, 4, 5, 6 गुंठे प्लॉट बांधकाम परवानगीसह माफक दरात उपलब्ध. जिल्हा नगर रचना कार्यांची परवानगी, सर्व अत्याधुनिक सुखसोयी, 24 तास सुरक्षा आणि कर्जाची सोय. गोव्यापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर. कुडाळ रेल्वे स्टेशन 7 मिनिटांच्या अंतरावर. मालवण निवती बीच 35 मिनिटांच्या अंतरावर. वेंगुर्ला बीच 15 मिनिटांच्या अंतरावर. तसेच निसर्गरम्य ठिकाण आंबोली पासून अगदी काही मिनिटांवर. गोव्यापेक्षा तिप्पट कमी दरात आपली प्रॉपर्टी बनवा. कोकणात आपल्या हक्काच्या जागेसाठी आणि घरासाठी आजच संपर्क साधा. साईट पत्ता सिंधुदुर्ग पॅराडाईज, पिंगुळी, कुडाळ वेंगुर्ला रोड लगत, तालुका कुडाळ. संपर्क 8275 77 43 99 आणि 9356 93 50 09. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. फेसबुक पेजवर आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. गेले 2 दिवस सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलंय. याचा आढावा घेतलाय आमचे वेंगुर्ला प्रतिनिधी दीपेश परब यांनी. दीपेश, काय परिस्थिती आहे वेंगुर्ल्यातली? जी मुख्य नदी आहे त्या नदीवरती आहे आणि आपण या मागे पाहू शकतात की कशा प्रमाणात पाण्याची पातळी ही काल 2 दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे वाढलेली आहे आणि नदी ही दुथडी भरून वाहत आहे. बाजूला लोकांची शेती पण आहे, त्याच्यात पण पाणी जाण्याची शक्यता ही अजून असाच पाऊस जर सुरू राहिला तर होऊ शकते. आता काही प्रमाणात पाऊस थांबलेला आहे
आणि मात्र पाण्याची पातळी त्याच प्रमाणात वाढलेली आपल्याला दिसत आहे. काल रात्रीपासून पावसाने बराचसा जोर घेतला होता आणि त्यामुळे जे ठिकठिकाणच्या नद्या ओहोळ जे आहेत ते दुथडी भरून वाहत आहेत आणि काही प्रमाणात ही नुकसानीच्याही घटना घडलेल्या आहेत. त्याचप्रमाणे त्याच्या अगोदरचे काही दिवस पावसाने बरीचशी शांतता घेतली होती आणि त्यामुळे जी पाण्याची पातळी होती ती काही प्रमाणात कमी झालेली होती आणि जो शेतकरी वर्ग आहे त्याला काही प्रमाणात चिंतेचं स्वरूप होतं. लावणी सुरुवात केलेली होती. मात्र ह्या गेल्या 2 दिवस पडणाऱ्या पावसामुळे निश्चितच पाण्याची पातळी ही काही प्रमाणात असल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहे आणि दरम्यान अजूनही पावसाची चिन्हे ही आपल्याला दिसत आहेत आणि मला वाटतं आता आजही पावसाचा जोर कायम राहील आणि पाण्याने आपली पातळी ही नदीच्या बाहेर पाणी गेलेलं आहे. त्यामुळे निश्चितच मला वाटतं अजूनही पावसाच्या जोरामुळे पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. जुईली, धन्यवाद दीपेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. या संदर्भातल्या अधिकाधिक असं जाणून घेत राहू. हा बोला. दरम्यान जुईली, आतापर्यंत वेंगुर्ले तालुक्यात 1571.2 असा एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे आणि गेल्या 24 तासात 145.4 एवढा पाऊस पडलेला आहे. काही प्रमाणात या पावसामुळे पडझडीच्या घटनाही तालुक्यात घडलेल्या आहेत आणि त्याचा पूर्ण शासकीय यंत्रणा त्या व्यवस्थित सुरळीत करण्यासाठी या ठिकाणी कामाला लागलेल्या आहेत. धन्यवाद जुईली. पण नुकसान किती प्रमाणात झालं याची काही माहिती आहे का आपल्याकडे? दरम्यान पाऊस हा वादळी वाऱ्याचा पाऊस नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात काही पडझड झालेल्या अजूनपर्यंत तहसील विभागाकडून माहिती मिळालेली नाही आहे. पण दरम्यान एक छोटी झाडं पडणं ठिकठिकाणी किंवा इमारतीच्या लगत झाडं पडणं असे प्रकार घडलेले आहेत. मात्र मोठ्या प्रमाणात नुकसानीच्या अजूनपर्यंत घटना आमच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. जुईली, धन्यवाद दीपेशजी आपण दिलेल्या माहितीबद्दल. तुम्ही असंच आमच्या संपर्कात राहा. वेळोवेळी आम्ही तुमच्याकडून या संदर्भातले अपडेट जाणून घेऊ. आता आपण थेट जाऊया मालवण इथं. मालवणात आमचे प्रतिनिधी कृष्णा धोडम जुईली, मालवणात गेले 2-3 दिवस मुसळधार पावसाचा जोर होता. आज अक्षरशः झोडपून काढले होते. नदी नाल्यांच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे. आज सकाळी सुद्धा सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने जोर धरला होता. मात्र आज सकाळी 11 नंतर पावसाचा जोर आहे तो कमी झालेला आहे. आपण पाहू शकतो की मालवण मध्ये आता मी मालवण बंदर जेटी येथे उभा आहे. बंदर जेटी समुद्र मोठ्या प्रमाणात खवळलेला आहे. समुद्राचे दृश्य पाहू शकतो आपण. समुद्र खवळलेला आहे. नदी नाले तुडुंब भरलेले आहेत. आडारी नदी आहे ती सुद्धा भरलेली आहे आणि असा जर पाऊस सुरू राहिला, आता सध्या तरी पावसाने उघडीप घेतलेली आहे. मात्र ढगाळ वातावरण आहे ते कायम आहे. दुपारनंतर पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच हवामान विभागाने हायटाईड लाटा येतील असा इशारा दिलेला आहे. त्यामुळे दुपारनंतर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा हवामान विभागाने वर्तवलेली आहे. एकूणच मालवणात हा मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडलेल्या आहेत. एकूण नुकसानीची जी आकडेवारी आहे ती अद्याप आलेली नाहीये. मात्र अनेक ठिकाणी पडझड झालेली आहे. आज सकाळपासून जो सोसाट्याचा जो वारा होता आणि वाऱ्यासह पाऊस पडलेला होता त्यामुळे जास्त ती अद्याप आकडेवारी समजू शकलेली नाही. मात्र या पावसामुळे बळीराजा सुकावून गेलेला आहे. बळीराजाची भात लावणीची जी कामे आहेत ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहेत. त्यामुळे हा पाऊस सध्या बळीराजासाठी समाधानकारक असा पडलेला आहे. जुईली, तुम्ही आता उल्लेख केला जुईली, नुकसानीचा पंचनामा आहे तो प्रशासनाकडून करण्यात येत आहे. काही ठिकाणी पडझडी झालेल्या आहेत. आचरा येथे काही एक घर पडलेले आहे त्या ठिकाणी नुकसानीचा जो पंचनामा आहे तो महसूल प्रशासन करत आहे. धन्यवाद. आता आपण थेट जाऊयात कुडा इथं. आमचे प्रतिनिधी भरत केसरकर आमच्या सोबत आहेत. केसरकरची काय परिस्थिती आहे? खरं बघायला गेलं तर गुरुवारी रात्रीपासून संपूर्ण कुडाळ तालुक्याला पावसाने झोडून काढलेला आहे. विशेषतः माणगाव खोऱ्याला रात्री जो जोरदार पाऊस झाला गुरुवारी त्यामुळे कालच्या दिवसामध्ये
27 गावांचा संपर्क तुटलेला आहे. माणगाव खोऱ्यातील आंबिरे नदी आहे, या आंबिरे नदीवर पुलावर पाणी असल्यामुळे जवळ 27 गावांचा संपर्क तुटलेला होता. दोन्ही बाजूने ज्या होत्या गाड्यांच्या लांबच्या लांब रांगा पाहायला मिळत होत्या. जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं पाहायला मिळतं. खरं बघायला गेलं तर जूनच्या सुरुवातीलाच पाऊस जो दाखल झाला यानंतर तिथे महापूर आलेला होता, पुलावर पाणी होतं. मात्र गेले 20 ते 25 दिवस पावसाने जी दडी मारलेली होती, मात्र काल जो पाऊस गुरुवार आणि कालचा शुक्रवार जो दीड दिवस जो पाऊस झालाय याने शेतकऱ्यांना एक दिलासा मिळायला पाहायला मिळतोय. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र नदी नाले जे आहेत या भागातील कुडाळ तालुक्यातील हे तुडुंब भरून व्हायला सुरुवात केलेली आहे. भीती होती शेतकऱ्यांना की पाऊस गायब झाल्यामुळे शेतीचे काम मग ओळंबतील का, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता दूर झालेली आहे. मात्र तुर्तास जो मुसळधार पाऊस झालेला आहे कुडाळमध्ये पण शहरामध्ये पण त्याचा काल मुसळधार पाऊस झाला. काल संध्याकाळी 6 ते 8 या 2 तासामध्ये जो धुवाधार पाऊस बरसलेला आहे त्यामुळे पाणी जे आहे पाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, पातळी वाढलेली आहे. मात्र नुकसानीची अधिकृत आकडेवारी येत नाहीये. काही माहिती आहे का? नुकसानीची आकडेवारी जी अद्यापपर्यंत हाती आलेली नाही. मात्र अद्यापपर्यंत म्हणावं तसं नुकसान झालेलं नाही. मात्र पाण्याची पातळी जी आहे ही वाढलेली आहे. शेतकऱ्यामध्ये एक दिलासादायक वातावरण पाहायला मिळतंय. मात्र तुर्तास आता जी वेळ आहे हे ऊन पडायला सुरुवात झालेली आहे आणि पाऊस कुठेतरी थांबलेला पाहायला मिळतोय. धन्यवाद केसरकरजी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तुर्तास इथंच थांबूया, पण या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून असंच जाणून घेत राहू. आता आपण थेट जाऊया कणकवलीत. आमचे सिनियर रिपोर्टर राजन चव्हाण आमच्या सोबत आहेत. राजनजी, काय परिस्थिती आहे कणकवलीतली? जुईली कणकवली तालुक्यामध्ये गेले 2 दिवस अक्षरशः पावसाचा कहर सुरू आहे. जसं हवामान खात्यानं सांगितलं होतं की कोकणात पुढील 48 तासांमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्यानुसार आपण बघितलं तर 2 जुलै आणि 3 जुलै ह्या 2 दिवसांमध्ये कणकवली तालुक्यामध्ये पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला होता. 2 तारखेला कणकवली शहरालगतच सोनंगेवाडीमध्ये आशी रोड येथे एक संरक्षित भिंत जी आहे ती कोसळली होती. लगतच्या अपार्टमेंटमध्ये ज्यांनी आपल्या दुचाकी पार्क करून ठेवलेल्या होत्या त्या दुचाकीवरती संरक्षित भिंत जी होती ती कोसळली आणि जवळपास 2,96,000चं नुकसान जे आहे ते कणकवली तालुक्यामध्ये 2 जुलै रोजी नमूद करण्यात आलेलं आहे. तसा पंचनामा जो आहे ते महसूल यंत्रणेनं महसूल कर्मचारी तलाठी असतील म्हणा किंवा अन्य कर्मचाऱ्यांनी केलेला आहे. त्यासुद्धा बघितलं तर कणकवली तालुक्यामध्ये पावसाने जे काय धुवाधार बॅटिंग सुरू केली आहे त्यामुळे सर्व नद्या नाले जे आहेत त्या दुथडी भरून वाहलेल्या आहेत. कणकवली शहरातील जर आपण विचार केला तर जानवली आणि गड नदी दोन्ही नद्यांना दुथडी भरून दोन्ही वाहू लागले आहेत. आणि कणकवली आचरा रस्ता जो आहे तो फणसवाडी सेंट उर्सुला हायस्कूल नजीक दुतर्फा रस्त्यावरती पाणी आलं होतं. जिथं संगम होतो जानवली आणि वरड आपल्या गड नदीचा, तिथं पण बघितलं आपण संगमावरती सुद्धा संगमाच्या केटी बंधाऱ्यावरनं जवळपास पाणी वाहून गेलं होतं. 1-2 तास कणकवली आणि आचरा मार्गावरती पाणी रस्त्यावरती असल्यामुळे दोन्हीकडे वाहनं जी होती वाहनांच्या मोठी रांगा लागली होती. आपण पाहू शकतोय माझ्या पाठीमागं आपण आता गड नदीवरती उभे आहोत. पुलावरती इथं पाणी जे आहे ते दुथडी नदी जी आहे ती वाहून पूर्णपणे ओसंडून वाहून भरते. तसं पाहता हे आता जो पाऊस जो आहे तो जरी जास्त प्रमाणात असला तरी तो शेतकऱ्यांसाठी आवश्यक होता. कारण 1 जून रोजी जो पाऊस आला होता तर बघितलं शेतकऱ्यांनी शेतीची कामं जी असतील ती सुरू केली होती, तरवा लावणी केली होती. परंतु भात लावणी करण्यासाठी जो पाऊस आवश्यक होता तो पाऊस गेले तर ते 10 ते 12 दिवस दडी मारून बसले होता. परंतु 1-2 तारखेनंतर जो काय पाऊस पुन्हा सुरू झालेला आहे त्यानंतर कणकवली तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या लावणीच्या हंगामाला सुरुवात करत जवळपास लावणी जी आहे भात लावणी जी आहे ती आता आटोपती घेण्यास सुरुवात केलेली आहे. एकंदरीत बघितलं तर आपण बळीराजा जो आहे तो सुधावलेला आहे आणि काही प्रमाणात नुकसान जे आहे ते सुद्धा आलेलं आहे. जसं मी मागच्या 2 तारखेला जो पाऊस पडला होता सोनवडीमध्ये जवळपास 2 लाख नुकसान जे आहे ते कणकवलीमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. 3 तारखेला काही प्रकारच्या नुकसान जी आहे ते कणकवली तहसील कार्यामध्ये झालेली नाही. थांबूया. आता आपण थेट जाऊयात वैभववाडी तालुक्यात. आमचे प्रतिनिधी कृष्णा ढोलम आमचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. काय परिस्थिती आहे वैभववाडी तालुक्यातली? जुईली गेल्या 8 ते 10 दिवसापासून पावसाने वैभववाडी दडी मारली होती. आता गुरुवारपासून पुन्हा पाऊस आता वैभववाडी तालुक्यात
गुरुवारी रात्रीपासून सुरू झालेला आहे. गेले 8 दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने अखेर दमदार हजेरी तालुक्यात लावली आहे. शेतीची खोळंबलेली कामं जी होती ती गेल्या 2 दिवसापासून पुन्हा सुरू झाली आहे. आता पाहू शकता मी आता आहे इथे एडगाव येथील या नदीवरती आहे. आपण पाण्याची पातळी पाहू शकता की ज्या तालुक्यातल्या ज्या काही नदी नाले आहेत ते आता ओसंडून वाहायला लागलेले आहेत. त्याचबरोबर शेतीच्या कामांना देखील वेग आलेला आहे. पाऊस गुरुवारी मध्यरात्रीपासून पावसाचा तालुक्यात जोर वाढलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या कामाला वेग आलेला आहे. पावसाचा गेल्या 24 तासात पावसाची 67 मिमी एवढी नोंद झालेली आहे. तालुक्यातील तिरवडे येथे ग्रामपंचायती संरक्षण भिंत कोसळून अंशतः नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर तिरवडे तर्फे खारेपाटण मधील शिवराम वळंजू म्हणून आहे त्यांचा गोठा एक कोसळून काही प्रमाणात नुकसान झालेले आहे. एकंदरीत जर पाहिलं तर पावसाचं गेल्या 2 दिवसापासून पावसाचं तालुक्यात प्रमाण वाढलेलं आहे. शेतीच्या कामांना वेग आलेला आहे. शेतकरी राजाही सुखावलेला आहे. अशी परिस्थिती तालुक्यात आहे. पाऊस जरी 2 दिवसात जरी वाढला असला तरी तालुक्यातली जे 2 मेन घाट आहेत करूळ आणि भुईबावडा ह्या दोन्ही घाटातली वाहतूक आतापर्यंत तरी सुरळीत सुरू आहे. नुकसान किती झालंय वैभववाडी तालुक्यात त्याची आकडेवारी आपल्या जवळ आहे का? अद्यापर्यंत तरी अशी मोठी नुकसान कुठेही झालेलं नाही. जे तिरवडे येथे झालेलं जे नुकसान आहे तिरवडे ग्रामपंचायतीची संरक्षण भिंत ही अंशतः कोसळलेली आहे आणि त्याच गावातील एका इसमाचा गोठा अंशतः कोसळलेला आहे. मात्र त्याची आकडेवारी अद्यापर्यंत तरी मिळू शकलेली नाही आहे. जुईली कोल्हापूर मार्गाची वाहतूक सुरळीत चालू आहे का ह्या मार्गावरची? जुईली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी तालुक्यातून कोल्हापूरला जाणारे जे 2 घाट रस्ते होते ते म्हणजे करूळ आणि भुईबावडा. मात्र भुईबावडा हा रस्ता गेल्या लॉकडाऊनच्या काळापासून हा बंद अवस्थेत आहे. मात्र करूळ घाट या घाटात वाहतुकी सुरळीत चालू आहे. किरकोळ पडझड झाले मात्र त्याचा वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही आहे. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. या संदर्भातल्या अधिकाधिक अपडेट आम्ही तुमच्याकडनं असेच जाणून घेत राहू. तुर्तास इथंच थांबूया. आता आपण पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी पडझडीच्या पकडलाय त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलंय. पण नेमकी परिस्थिती काय आहे देवगडात ते आपण जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी स्वप्नील लोके आमच्या सोबत आहेत. स्वप्नील जी काय परिस्थिती आहे देवगड मधली? देवगडमध्ये काल संध्याकाळपासून स्वप्नील पाऊस लागत आहे. काल मात्र रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस हॅलो 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 मॅडम आवाज नाही पोहोचत आहे. हा स्वप्नील जी काय परिस्थिती आहे देवगड मधली? देवगड मध्ये पाऊस चालू आहे. काल संध्याकाळपासून पावसाने जरी जोर केला आहे. मोठ्या प्रमाणात इथे जे तारामुंबरी कुणकेश्वर रस्ता आहे त्या किनारपट्टीच्या भागातून वारे असल्यामुळे वाहनांचा वेग देखील कमी झालेली दिसतो. मोठ्या प्रमाणात येथून वारे वाहत आहेत आणि मोठ्या लाटा देखील समुद्राच्या किनारपट्टीवर धडकत आहेत. आपण पाहू शकता मागची माझ्याही पृष्ठ आता जरी पाऊस थांबलेला आहे मात्र किनारपट्टीवर मात्र जोरदार वारे वाहताना दिसत आहे. समुद्राच्या लाटा देखील मोठ्याने उसळताना दिसत आहेत.
देवगडात काही नुकसानीच्या घटना घडल्यात का आणि नुकसान झालं असेल तर ते किती नुकसान झाले याची आकडेवारी आपल्याला मिळाली आहे का? देवगडात आतापर्यंत पाऊस मात्र मोठा काम थांबवलेलं आहे, मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान अद्याप तर झालेलं नाही. गेली धन्यवाद स्वप्नीलजी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तुर्तास इथंच थांबूया, पण या संदर्भातल्या अधिकाधिक अपडेट आम्ही तुमच्याकडनं अशाच जाणून घेणार आहोत. आता आपण थेट जाऊयात देवयानी वरसकर यांच्याकडे. देवयानीजी, सिंधुदुर्गातली एकूण परिस्थिती काय आहे, किती सरासरी पाऊस झाला याची आपल्याकडे आकडेवारी आहे का, या संदर्भात काय सांगाल? काल आणि आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये संततधार कोसळत होती. तसा हवामान खात्याने इशारा सुद्धा दिलेला होता की 2, 3, 4 आणि 5 या 4 दिवसांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार वृष्टी होईल. आणि त्यानुसार काल आणि आज 2 दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये संततधार कोसळत होती. आणि जर सरासरी आणि आकडेवारीच्या दृष्टीने जर बघितलं तर जे आपल्या जिल्ह्यातले किनारपट्टीचे जे तालुके आहेत त्या 4 तालुक्यांमध्ये जास्ती पाऊस झालेला आहे. आणि जे सह्याद्रीच्या पट्ट्यातले तालुके आहेत त्या ठिकाणी त्या तालुक्यांमध्ये त्या मानाने थोडासा कमी पाऊस झालेला आहे. आकडेवारी जर बघितली तर कालच्या आज सकाळी संपलेल्या 8 वाजता संपलेल्या 24 तासामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण तालुक्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 193 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. त्या खालोखाल वेंगुर्ला तालुक्यात 145 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. कुडाळ तालुक्यात 110 मिलीमीटर पाऊस झालाय. सावंतवाडीमध्ये 104 झालाय. देवगडमध्ये 100 मिलीमीटर पाऊस झालाय. आणि त्या मानाने सह्याद्री पट्ट्यातले दोडामार्ग तालुक्यामध्ये 69 मिलीमीटर, कणकवली तालुक्यात 66 मिलीमीटर आणि वैभववाडी तालुक्यामध्ये 67 मिलीमीटर असा पाऊस झालेला आहे. एक सरासरी जो जर बघितलं 160 मिलीमीटर आहे. आज काही संतत कोसळत होण्यामुळे अनेक अतिवृष्टी सदृश परिणाम झालेली होती. माणगाव नदीला तिथल्या गावांचा मात्र पाऊस आहे. ते परत आज अशी कुठल्याही गावाशी संपर्क तुटलेला ओढे आत असल्या समोर म्हणजे देवयानीजी, काही कारणामुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. देवयानीजी, काही तांत्रिक कारणामुळे देवयानी यांच्याशी आमचा संपर्क होऊ शकला नाहीये. त्यांच्याकडून आपण अपडेट जाणून घेऊ शकलो नाहीयेत. पण रत्नागिरीतली काय परिस्थिती आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे रत्नागिरी प्रतिनिधी सिद्धेश मराठे. सिद्धेशजी, काय परिस्थिती आहे रत्नागिरीची, किती पाऊस झालाय? रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 25.96 मिलीमीटर तर एकूण 233.63 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी चोवीस तासामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. आता मी राजापूर तालुक्यात आहे. राजापूर तालुक्यात मागील 12 तासामध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे. इथलंच एक अर्जुना नदी आहे. अर्जुना नदीला पाण्याचे भरती वाढलेली आहे. कोदवले नदी पात्रात देखील पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांची लावणीची कामं जोरदार सुरू आहेत. आपत्ती
धन्यवाद सिद्धेशजी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. या संदर्भातले अधिक अपडेट आम्ही तुमच्याकडनं असेच जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास इथंच थांबूया. आपण आता थेट जाऊयात देवयानी वरसकर यांच्याकडे. देवयानीजी, काही कारणामुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नव्हता. काय नेमकी परिस्थिती आहे, पुन्हा एकदा सांगा. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले नदी नाले ओहोळ हे भरभरून वाहत आहेत आणि त्यामुळे थोडीशी पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली होती. मात्र आता सध्याला तरी पावसाने थोडीशी उसंत घेतलेली आहे, त्यामुळे परिस्थिती ठीक आहे. अद्यापर्यंत कुठेही जो डिझास्टर मॅनेजमेंट कक्ष आहे किंवा आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहे तिथे कुठेही रस्ता बंद झाल्याच्या किंवा त्या गावापर्यंत पोहोचू शकत नसल्याची कुठल्याही प्रकारची माहिती प्राप्त झालेली नाही किंवा कुठे पडझड झालेल्याची सुद्धा माहिती प्राप्त झालेली नाही. एकूणच या पावसाच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांची लावणी की जी आता भाताचं लावणीचा सीझन सुरू आहे आणि त्यासाठी जो काही अनेक शेतकऱ्यांची भातशेती आहे ती पाण्याखाली गेलेली आहे, त्यामुळे अनेकांना लावणीसाठी अडचण निर्माण झालेली आहे. या व्यतिरिक्त जो काही मुसळधार पाऊस पडतो आहे त्यामुळे कुठेही आपत्कालीन अशी काही आपत्ती अद्याप तरी जिल्ह्यामध्ये कुठेही झालेली नाही. जुईली, आता आपण पाहतोय की एकीकडे कोरोनाचं संकट आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यावर घोंघावतंय. कोरोनाचा विळखा हा कुठेतरी घट्ट होत जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यातच आता पाऊस सुरू झालाय, त्यामुळे तापसरीच्या घटना आपल्याला पाहायला मिळू शकतात. त्यामुळे कुठेतरी अजून साथ रोग पसरण्याची शक्यता आहे. तर ह्या संदर्भात प्रशासन कशा प्रकारे सज्ज झालंय याची काय अपडेट आहे? नक्कीच या संदर्भामध्ये आता पावसाचा सीझन सुरू झालेला आणि पावसाळी वातावरण झालं की तापसरीच्या साथीचा एक थोडासा प्रादुर्भाव ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आमदार नितेश राणेंच्या चिखलफेक आंदोलनाची झाली वर्षपूर्ती. फास्ट ट्रॅक खटला चालवण्याची सेना नेत्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. सिंधुदुर्गात पावसाचा हाहाकार आणि सुरंगीच्या गावात सुरंगी लागवडीचा शुभारंभ. लुपिनचा उपक्रम. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता इथंच थांबूया. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह. आपण मात्र कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. ड्वाइट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर. ड्वाइट्स फार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं. ड्वाइट्स फार सादर करत आहे ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 3540 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस. मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45 50 65 आणि 60 HP मध्ये. मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCRL, 4 व्हील ड्राईव्ह. सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. वेट्स फार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी. ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 80 0791 9884 आणि 94 052 26 085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव.